नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। आज शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आली। ही रॅली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरून गेली, मात्र मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेचे मध्यवर्ती कार्यालय बंद करून ठेवले। मनसेचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाला नाही। कार्यालयाला कुलूप आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित होते। मनसे कार्यालयाला कुलूप असल्याने नरेश मस्के कार्यालयाबाहेरूनच गेले निघून। वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गारहाणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले। आमच्या घराच्या बाहेर आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये। बरेच आमचे जवळपास 32 रूम आहेत, त्याचे 100-125 मतदार आहेत। आम्ही असा निर्णय घेतला आहे की यापुढे कुठल्याही प्रकारचा लोकसभा असो किंवा विधानसभा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत। आम्हाला आमचं हक्काचं घर हे मिळालंच पाहिजे। आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आहोत, सगळी पत्रकं दिली आहेत, सगळ्या ठिकाणी पत्रकं दिली आहेत, तरी आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाही आहे। 2012 साली टेंडरद्वारे आम्ही अगरवाल इन्फ्राटेक यांची नियुक्ती केली होती। त्याच्यातनं ए असोसिएट ही त्यांची फर्म होती। 2014ला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं। 2016 साली त्यांनी आम्हाला कॉर्पोरेट फंडपैकी एक पार्ट 3,08,000 दिला गेला। तो 27 मेंबरनी घेतला। 5 लोकांना बिल्डर मान्य नव्हते म्हणून त्यांचा विरोध होता, त्या लोकांनी कॉर्पोरेट फंड नाही घेतला। त्यानंतर 2016 साली TMCची नोटीस आली की धोकादायक बिल्डिंग म्हणून तुम्ही खाली करा। त्यावेळी आम्ही विकासकाला कॉल केला, विकासकाने सांगितलं तुम्ही बाहेर निघा, मी तुम्हाला भाडं चालू करतो। त्याप्रमाणे सर्वजण बाहेर निघाले। जसे सगळे बाहेर निघाले त्यांनी सांगितलं की आता हे जोपर्यंत 5 सभासद निघत नाही मी तुम्हाला भाडं नाही चालू करणार। आणि आमच्या सोसायटीच्या आवारात शनी मंदिर आहे, ती जागा जोपर्यंत मोकळी करून मिळत नाही तोपर्यंत मी हे प्रोजेक्ट सुरू नाही करणार। पण 5 सभासदांनी आधीच सांगितलं होतं, कारण त्याने काहीच पेपर नाही, काही त्याने फायर NOC किंवा कुठलीही परमिशन वगैरे काही या 2 वर्षात काही घेतलं नव्हतं, 2014 ते 2016 मध्ये। तर त्यामुळे 5 सभासद नाही निघाले, त्यामुळे त्याने काही काम चालू नाही केलं। 2017 साली त्या 5 सभासदांना TMCनी धोकादायक बिल्डिंग म्हणून रिकामं केलं। त्यात या वर्षात सगळेजण वेगवेगळे राहायला लागले, त्यामुळे सारख्या मीटिंग होत नव्हत्या। 2019 साली लोकांनी विचार केला आता काय करायचं, ह्याने बरीच वर्ष वाया घालवली, म्हणून आम्ही त्यांना वकिलातर्फे नोटीससुद्धा पाठवली की तू बिल्डर करत असेल तर हो म्हणा, नाही तर आम्हाला NOC द्या। तर त्याने आम्हाला 7,12,00,000ची NOC दिली 2020 साली। म्हणजे बसल्या त्याचे इन्व्हेस्ट केले 4,19,00,000 आणि त्याने आम्हाला 7,12,00,000ची NOC दिली। असं करून परत 2022ला त्याने आम्हाला 11 करोडची NOC दिली। म्हणजे तो बसल्या फक्त पैसे वाढवत चाललाय। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे,
फोनपे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 57 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्स तात्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार पराग शहा, आमदार मिहिर कोटेचा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते. महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा. आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये जवळपास 57 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आताही हायड्रा आणि क्रेन लावून हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली सगळी रेस्क्यू टीम, NDRFची टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे. या सर्व गाड्या ज्या आहेत अडकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं त्याला आपण प्राधान्य देतो आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे, ज्या होर्डिंगच्याबद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, सरकारकडून काय मदत जखमींना जाहीर केले? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय. सर, किरीट सोमय्यांनी एक पत्र टाकलं होतं आणि ते 13 तारखेला कारवाईचे आदेश आज महानगरपालिकेने दिले होते, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, किरीट सोमय्यांनी जे पत्र दिलेलं या पत्राची देखील सगळी संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यांनी देखील तो धोका ओळखूनच पत्र दिलं होतं. त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, त्याच्यावर होईल आणि कुणालाही यामध्ये जेवढे होर्डिंग आहेत, जेवढे स्ट्रक्चर, जेव्हा अलर्ट येतो एखाद्या वादळ वाऱ्यामुळे काही घटना घडू शकते, या सर्व संपूर्ण मुंबईत नाही राज्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना मी सांगितलं आहे की सगळ्यांना अलर्ट करा आणि अशा प्रकारचे कुठलेही स्ट्रक्चर पडू शकतात हे त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मी दिल्या. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना आहे. घटना झाल्याचं कळताच त्वरित स्थानिक पोलीस, महापालिकेचे फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आपण बघता की फार मोठ्या वेटचा हा कोलॅप्स आहे आणि त्यामुळे स्पेशल इक्विपमेंट आता बोलवलेलं आहे. 5-6 हेवी ड्युटी टनेजच्या क्रेन्स पण काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 61-62 लोकांना रेस्क्यू केलेला आहे. दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत. यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे 353/2024 क्रमांकाचा, सेक्शन 304, सेक्शन 338 आणि इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये
अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आदेश दिल्यानंतर पंतनगर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे। IPC सेक्शन 304 अंतर्गत जो होर्डिंग कंपनीचा मालिक आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि मला विश्वास आहे की त्याची अटक पण खूपच लवकर पंतनगर पोलीस स्टेशन करणार। ह्या मालकाचं नेमकं नाव काय आहे, काय भिंडे म्हणून त्याचं नाव आहे, भावेश भिंडे, इगो मीडिया। त्याचे हे 4 होर्डिंग रेल्वे त्याला परमिशन दिली होती पण मुंबई महापालिकेची परमिशन घेतली नव्हती म्हणून त्याच्यावर डबल गुन्हा दाखल होणार। नमस्कार। खूप ग्रेट फिलिंग आहे जेव्हा आपण म्हणतो आम्ही ठाणेकर। गेली 40 वर्ष मी ठाण्यामध्ये आहे, ठाण्यात ठाण मांडून बसलेली आहे। माझा जन्म ठाण्यातला, माझं शिक्षण ठाण्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमधलं, माहेर ठाण्यातलं आणि लग्नानंतर सासरसुद्धा मिळालं ते ठाण्यातच। आत्तापर्यंत गेली 30-35 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी जी काही थोडीफार धडपड करते त्याचं कायमच ठाणेकरांनी कौतुक केलेलं आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहणार आहेत। ठाण्याची खरंच संस्कृती खूप श्रीमंत आहे, आपलेपणा आहे आणि ठाण्याचा खूप अभिमान आहे। आणखी काय सांगू, धन्यवाद। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर। होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर।